लागून या पाया बिणवितो तुम्हास कराटाळी बोला मुकी नाम. अभंगाचा भावार्थ म्हणजे तो असा, तुकोबरा याच्यावत जीवाला मानवी जीवाला उपदेश करतात बाबा. जीवन जगत असताना तुकोबरा आपल्याला नतमस्तक होतात. लागून या पाया बिणवितो तुम्हास. का लागून या पाया? का तुमच्या आमच्या पाया पडतात तुकोबरा आहे? पण कशासाठी? विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा मुखातून विठ्ठलाचं नामस्मरण यावं म्हणून तुकोबरा आपल्याकडे विनंती करतात. लागून या पाया विणवितो तुम्हासी. तुकोबरा आपल्यालाच काय विनंती करतात? त्याच कारण महाराज, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा नाही महाराज. तिथं हा अखंड हरिनाम सप्ताह नाही, प्रवचन नाही, कीर्तन नाही, हरिकीर्तन नाही, नामस्मरण नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रंजाळ वैकुंठीचा. प्रंजाळ या शब्दाचा अर्थ आहे सरळ आणि सोपा आणि साधा. भगवंताचं नाम घ्यायला काय लागतं का महाराज? त्याला काय उच्च कुळी जन्म घ्यावा लागतो का? कुणालाही घेता येतो. तुकोबाराय म्हणतात कुणाला घेता येतो? सकळांचे ते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नाम घ्यायला तिथं जात पात काही लागत नाही. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. तुम्ही म्हणता नारी आणि नरला सांगितलं. भलती या शब्दाचा अर्थ तृतीयपंथी होतो महाराज. बरोबर का? तुम्ही माझ्यापेक्षा वरिष्ठ मंडळी आहात इथं. भलती या शब्दाचा महाराज आपण सुद्धा मागं पडायचं. सगळ्याला अधिकार आहे. हा तृतीयपंथी भलती या शब्दाचा अर्थ तृतीयपंथी आहे. तृतीयपंथीने सुद्धा साधक आश्रम मध्ये शिक्षण घेतलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. हा असं काय आहे बाबा नामस्मरणामध्ये? तो तुकोबारा सांगतात, तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती बहुत ऐसे ग्रंथी बोलिले. चार मुक्ती चार, आणि त्या मुक्त्या आपल्याला आज माहिती करून घ्यायच्या. त्यासाठी आता अभंग सरळ सरळ भावार्थ निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबारा आहे. तुम्हा आम्हालाच काय विनंती करतात बाबा? तुमच्या आमच्याच का पाया पडतात? हा तुकोबारा पशु पक्ष्यांचे सुद्धा पाया पडले असते. का नाही पडले त्यांच्या? कारण की एवढाच देह आहे. किती लक्ष येऊनी फिरून हे देह मिळतो? 84 लक्ष येऊनी फिरून हा देह मिळतो. तर हा देह आपण वापरतो कशासाठी? याची त्याची निंदा करण्यासाठी? एखाद्याला खाली ओढण्यासाठी? नाही महाराज. हा जन्म असा फुकाट वाया घालवू नका. देह भोजना. मला भोजन ऐकायला भजना गोमटा. भजन केलं पाहिजे. भजन केल्याने काय होईल महाराज? तुमच्या मुलाला नोकरी लागल. तसल्या भानगडीत पडायचंच नाही. आपल्या जीवाला जर मोक्षापर्यंत पोहोचायचं असेल तर भजनाशिवाय पर्याय नाही महाराज. म्हणून तुकोबारा आपल्या मागे लागल्यात. का तुम्ही कुणी पत्रिका दिली का? आईला बैलाला कुणी दिली का पत्रिका? का व दिली नाही तुम्ही त्यांना पत्रिका? आमच्या इथं अखंड हरिनाम सप्ताह आहे. ओ महिषताई, ओ बैल मामा, तुम्ही या आमच्या इथं अखंड हरिनाम सप्ताह आहे. पुरुष मंडळी पुढे सरका, थोडं सरका. न सांगता कळू येते अंतर. हे बघा इथं
खंडोबा सुद्धा येऊन बसलाय. हा, तुकाराम महाराज आपल्याला विनंती करतात, बाबा काय आहे असं नामस्मरणामध्ये हो? नामस्मरणाच्या जोरावर जनाबाईंनी देवाला शिव्या द्याव्या, सावता महाराजांनी काय करावं नामस्मरणाच्या जीवावर? बरं, नामस्मरणाचं जाऊ द्या, अहो एका तुकोबारायांच्या एका अभंगावर आपण करोडोची बिल्डिंग बांधतोय. ते किती श्रीमंत, आणि ते इतके श्रीमंत असून ते आपल्यासारख्या कुचक्या नासक्या ह्या देहावर, ह्या देहाला उपदेश करतात. हा देह कसा आहे हो? क्षणभंगुर हा नाही भरवसा, ह्या देहाचा भरवसाच नाही महाराज. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. याच्यातून जर पार व्हायचं असेल तर क्षणोक्षणाचा विचार करा महाराज. काय विचार करा? तुम्ही विचार करतायच की का नाही करत? पण कोणता विचार करता तुम्ही? तुमचा प्रापंचिक विचार करता. आज सुद्धा तुम्ही भलताच विचार करून आला असताना महाराष्ट्रात तृतीय पण ते कसं दिसतंय, काय बोलते काय की त्याला स्वराचा आणि तालाचा पत्ता आहे का नाही, काय जण कसं दिसतंय बघायला आल्यात, काय जण काय सांगतंय हे बघायला आल्यात. बरोबर आहे का महिला मंडळ? हा, पर महाराज इथपर्यंत पोहोचा इतकं स्ट्रगल करावं लागलं, इतकं स्ट्रगल करावं लागलं महाराज. मापाच्या बाहेर आज्या ज्यांच्या गावामध्ये आहेत का ते आम्हाला आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत, नाना. हा, त्यांच्या संस्थेमध्ये 4 वर्ष काढले बाबा मी. ते गुरुवर आहेत आमचे. मला इथं आल्यावर कळालं त्यांचं हे जन्मगाव आहे म्हणून. खरंच बाबा, परमार्थामध्ये जे आनंद आहे का नाही ते दुसरीकडे कुठं सुद्धा नाही महाराज. भगवंताने हा देह दिला, पर भगवंताने हा देह इतका पवित्र दिला नानी, ह्या देहासारखा दुसरा देह पवित्र नाही. तुम्हाला सुद्धा संग करण्याची वासना होईल, पर ह्या देहाला होती का? अजिबात नाही. हनुमंतानंतर दृढ कासुटीचा जर देह असेल तर हा तृतीय पण त्याचा असेल. हा, श्रीराम प्रभूंनी त्यांना वचन दिलंय, जा वाचा सिद्धी पावल, जे तुझ्या वाचेतून निघाल ते सत्य होईल. अजून काय पाहिजे महाराज? तुम्ही म्हणता काही महाराज मंडळींचा एक उपदेश आहे महाराज, मला बरेच दिवस महाराज मला कीर्तन करू दिलं नाही. नका देऊ, नका आम्हाला एक्सेप्ट करू तुम्ही. पर ज्या समाजाने त्रास दिला का नाही महाराज, त्या समाजाने आज एक्सेप्ट करून भारत भूषण पुरस्कार दिला मला. जे नालायक म्हणून मला तुडवत होते, जे नालायक म्हणून माझी खेचत होते, आज तेच देव म्हणून पाया पडतात. ही कशाची ताकद आहे महाराज? फक्त नामाची ताकद आहे महाराज. हा, मी काहीच केलं ना. नित्य नामी नामी तो प्राणी दुर्लभ, फक्त नित्य नेम केला महाराज, दुसरं काहीच केलं नाही. कोणाची निंदा नालचकी केली नाही, काही नको. मी आणि माझा भगवंत बस. तुकोबाराय सांगतात, बाबा या जीवनामध्ये जर साध्य करायचं असेल तर तुला एक देह निर्माण करावा लागेल. एक तुझा ठाम विश्वास पाहिजे, मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. बरोबर सुवर्णाताई, तुम्हाला एक गायक व्हायचंय, तुमची काहीतरी डिग्री असेल, विशारद पर्यंत मला पोहोचायचं. जर तुम्ही विशारद पर्यंत नाही पोहोचायचा विचार केला, मग तुम्ही आधी मध्येच हे होणार, तुम्ही भरकटणार. कारण तुम्हाला कुठं पोहोचायचं हे माहिती नाही, हे अगोदर माहिती करून घ्यावं लागते. तुकाराम महाराज म्हणतात, लागून या पाया बिनवितो तुम्हासी. तुम्हाला सांगतात, तुम्हाला त्या जड जीवाला सांगतात का? त्यांना काही काम नव्हतं का? होतं का नव्हतं काम त्यांना? साधू संतांना काय गरज पडली होती महाराज एवढी या समाजासाठी झटायची? साधू संतांचा अंतकरण आईसारखं आहे दादा. साधू संत कशासाठी आले हो? उद्धाराया. हा,
जनजीवाच्या उद्धारासाठी साधू संतांनी जन्म घेतला, त्यांची भूक भागत नाही महाराज. देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती जगाच्या कल्याणा संताची भोवती देह कष्ट भीती परोपकारी. अव जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह खर्च केलाय त्यांनी. तुकोबारायाने आपली अख्खी संपत्ती वाटून टाकली. कशासाठी? जगाच्या कल्याणासाठी. आणि आपण 2 तास सुद्धा वेळ द्यायचा म्हणलं तर नाही, माझ्या दारा राहिल्यात, माझं काम राहिले, माझी मालिका बघायची राहिली, आता कसं काय करावा. 2 तास संतांनी आपल्यासाठी किती वेळ वाया घातलाय. त्यांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलंय महाराज. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. सुंदर प्रमाण दिलं ताई. कशातून उतराई हो त्यांचे किती उपकार आहेत आपल्यावर. ते आपले उपकार करत असताना, ते आपल्यासाठी झटत असताना, आपल्यासाठी ज्ञान लिहून ठेवत असताना आपण किती त्रास दिला. ज्ञानोबारायांना किती त्रास दिला. आणि आज त्यांच्या एका माऊलीच्या नावावर तुम्हाला कोणी पत्रिका दिली होती का? आषाढी सोहळ्याला दिली होती. तुम्ही तुमच्या मनाने जाता का नाही? आता अखंड हरिनाम सप्ताह बसलाय, तुम्हाला त्याची गोडी लागली. माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद. त्यांना पिस्स लागलं होतं महाराज. त्यांचं एकच काम होतं फक्त. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. हाची धंदा गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. नामाची ताकद किती सांगू का? हिंदू आणि मुस्लिमातलं द्वैत निष्ठ करणार जगात एकमेव संत होऊन गेलं. संत श्रेष्ठ संत शिरोमणी शेख मोहम्मद बाबा. त्यांचं श्रीगोंद्यामध्ये कीर्तन चालावं. तुकोबारायचं देहू या ठिकाणी कीर्तन चालावं. तुकोबारायांचा मंडप तिकडं पेटावा. आणि शेख मोहम्मद बाबांनी श्रीगोंदा या ठिकून
आपल्या हाताने असा मंडप विझवावा. तुमच्यासारखे श्रोते मंडळींनी विचारलं, बाबा तुम्ही ही उडी मारून काय करताय? या हातातून काळ काय येतंय? तर शेख मोहम्मद बाबांनी सांगावं, श्रोत्या हो, सज्जना हो, माझ्या तुकोबारायाचा देहू या ठिकाणी मंडप पेटलाय आणि ती विझवण्याचं काम मी केलंय इथून. देहू कुठं, श्रीगोंदा कुठं, 100-150 किलोमीटरचा अंतर, तुम्ही इथून मंडप कसं काय पेटवणार, विझवणार? तवर तिकडे हाहाकार उठला. तुकोबारायांचा मंडप पेटला, तुकोबारायांचा मंडप पेटला. तुकोबाराय कीर्तनामध्ये तल्ली नाहीत. मंडप आपोआप पेटला आणि आपोआप विजला सुद्धा. तुकोबारायांना विचारलं, महाराज हा कीर्तनामध्ये मंडप पेटला आणि आपोआप विजला कसा? तर महाराजांनी सांगावं, गुरुस्थानी असणारे माझे शेख मोहम्मद बाबा श्रीगोंदा या ठिकाणाहून त्यांनी माझा मंडप विझवला. हे काय आपल्याला खरं वाटत? महाराजांनी किती सांगू द्या, आम्ही हित ऐकणार, ह्या कानाने ऐकणार, ह्या कानाने सोडून देणार. आजपर्यंत तुम्ही लय ऐकलं, बाबाचं ऐकलं, बयाचं ऐकलं, बुवाचं ऐकलं, पण आजचं कीर्तन वेगळंय. रामाचं वरदान आहे ह्याला. आज सगळं घेऊनच जावं लागेल तुम्हाला. हा तर देहू या ठिकाणच्या तुकोबारायांनी सांगितलं, तुम्हाला माझं जर खोटं वाटत असेल तर तुम्ही श्रीगोंदा या ठिकाणी जावा आणि विचारपूस करा. इकडे शेख मोहम्मद बाबांनी सांगितलं, माझं जर तुम्हाला खोटं वाटतंय का तर तुम्ही देहू या ठिकाणी जावा आणि चौकशी करून या. मी नामाची ताकद सांगते बरं का बाबा. तिकडून घोडेस्वार आले, इकडून घोडेस्वार निघाले, मध्ये शिरूड या ठिकाणी थांबले. नदीला पूर आलेला आहे. तिकडून देहूकडनं आलेली लोक तिकडे थांबल्यात, तिकडून श्रीगोंदाकडनं आलेली लोक थांबल्यात. तिकडून विचारले, होय कुठं? त्यांनी सांगितलं, बाबा आम्ही देहूवरून आलोय. रात्री तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मंडप पेटला आणि तो आपोआप विजला. महाराजांनी सांगितलं, श्रीगोंद्याच्या शेख मोहम्मद बाबांनी विझवला, चौकशी करण्यासाठी आलोय. इकडले म्हणले, खरंय खरंय, आम्ही सुद्धा तेच चौकशी करायला आलोय. आणि तेव्हापासून त्या नदीला नाव घोड नदी पडलं. बघा, प्रत्येक ठिकाणाला काहीतरी इतिहास असतो महाराज. ही कशाची ताकद आहे? नामाची. तुम्ही म्हणताना आम्ही आता इथनं नाम घेतो, आमच्या घरात सोन्याचा हंड तयार होऊ दे. तुम्ही 7 जरी जन्म घेतलं का तरी तसं काय होणार? त्या पात्रतेला जावं लागतं, ती अवस्था निर्माण व्हावं लागते. या जड जीवाला उद्धारण्यासाठी तुकोबाराय सांगतात, बाबा तू काय कर, भगवंताचं नामचिंतन तू केलं पाहिजे. काय होईल नामचिंतनाने? कुणाचं चांगलं झालंय? नामस्मरणाची किती ताकद आहे सांग का? काळ सुद्धा इथं येऊ शकत. त्याची काळावरी सत्ता, एवढी नामस्मरणाची ताकद आहे महाराज. तुमच्या आहे काय प्रपंचातल्या नामस्मरणावर ताकद? तुम्ही किती प्रपंच करा हो, संग येणार आहे का? मावशी तुमचा प्रपंच झाला काय पूर्ण? बाबा मप्रेल झाला का? तुम्ही किती जरी संसार केला तरी तुमच्या अपेक्षा काय संपत? म्हणून तुकोबाराय सांगतात अभंगाचं पहिलं चरण, लागनिया माया विनवी तो तुम्हारा, 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 लागनिया माया विनवी तो तुम्हारा.
जण मरत्यानी आरडू आरडू मगाच्या धरण म्हणतात लागून या पाया विणवितो तुम्हासी कर टाळी बोला मुखी नाम कवा जेवण केलं का नाही कुणाची टाळी वाजती तर कुणाचं तोंड बंद पडते हा कुणाचं नाम चालू होतं तर टाळी बंद पडते हा आणि दोन्ही चालू झालं तर झोप लागते या अशा ठिकाणी महाराज झोप लय लवकर येते बर का असं जर गायन असलं का नाही झोप 100% येणार आणि जे झोपेवर विजय मिळवल का नाही तो जीवनाचा सार मिळवणार हा तुकोबारा आपल्याला हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण का करायचं सांगता तू टाळी जर वाजवली का हातावरच्या रेषा बदलतात रेषा भाग्याच्या रेषा बदलतात आता नका बघू ते एका दिवसाने टाळी वाजवल्याने थोडेच बदलणार आहेत त्याला रोज नित्यनेमाने भजन करावं लागल हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करावं लागल नामस्मरण काय करायचं जे तुम्हाला आवडेल ते देवाचं करायचं एक परम भक्त होते ते देवीचे उपासक होते रामानंद परमहंस हे देवीचे उपासक होते महाराज आणि त्यांचा रोज सत्संग चालायचा असा आपला अखंड हरिनाम कसा आहे तसं त्यांचं रोज प्रवचन चालायचं आणि एक दारुडा काय करायचा रोज त्यांच्या जवळ येऊन बसायचा बाकीचे महाराज मंडळी म्हणायचे महाराज तो इतका दारू पितोय आणि तुम्ही त्याला जवळ घेऊन बसताय आम्ही माळकरी असून आम्ही महाराज असून आम्ही कीर्तन कथा प्रवचन कीर्तन करणारी मंडळी आम्ही असून आम्ही लांब बसतो आणि तो दारुडा तुमच्या जवळ येऊन बसतोय महाराज म्हणले बर थांबा तो दारुडा जवळ आला महाराजांनी त्याला काय सांगावं बाबा माझ्यासारखा असतं तर सांगितलं असतं बाबा आता इथून पुढे तू दारू पिऊ नको किंवा तू कथा प्रवचनाला येऊ नको त्या परमहंसांनी काय सांगितलं रामानंद परमहंसांनी कीर्तना त्यांच्या कथा प्रवचनामध्ये सांगितलं बाबा तुला जर दारूच प्यायची असेल ना तर तू काय कर आधी मला अर्पण करीत जा कस काय आईस्क्रीम झाली का नाही आता ते दारुडा म्हणला मी तुम्हाला कशी अर्पण करू ते म्हणला काय नाही करायचं तू जेव्हा जेव्हा दारू पिचीन का नाही तेव्हा एकच करायचं काय रामकृष्ण परमहंस अर्पण नमस्तुतो मला अर्पण करायची प्रत्येक वेळेस दारू पिताना तसंच म्हणायचा एक दिवशी त्याला उपरांती झाली महाराज त्याचं चित्त नाममय होऊन गेलं महाराज त्यांनी एका दिवशी विचार केला बाबा आपण इतक्या थोर साधू संतांना दारू अर्पण करतोय हे चुकीचं आहे हे आपण केलं नाही पाहिजे बघता काय दारू सोडली त्यांनी कशाची ताकद आहे दारूची नामाची ताकद आहे महाराज नाम सांगणाऱ्याची ताकद आहे तुम्हाला नाम जरी नाही घेता आलं का नाही ज्यांनी नाम घ्यायला लावलं त्यांचं तरी नामस्मरण येतं का नाही आता काय सांगावं महाराज पूर्वी चांगलं होतं पूर्वी कोणी नामस्मरण असं डायरेक्ट घेता येत नव्हतं म्हणून नाव ठेवायची तुकाराम ज्ञानोबा मुक्ताई आता ऐश्वर्या कटरीना पिंट्या आता ह्यांच्या नामातनं आपलं नामस्मरण कवा घडायचं किती जन्म ह्यांचं नामस्मरण घेतल्यावर आपले चित्त शुद्ध होणार आहे होईल काय नाव माना काय हाली होता नाव सुचवायला तुम्हीच असता पुढं आली मालिका नवीन की ठेवलंच नाव आपल्या मुलावर संस्कार चांगले केले पाहिजेत महाराज मी माझ्या आई वडिलांचे पुण्य थोर मानते मित्र ते पण ते असून महाराज माझ्या आई वडिलांनी विचार केला बाबा तुझा जन्म तृतीयपंथी म्हणून झालाय तृतीयपंथींची अवस्था बघतोय आम्ही
हा समाज तृतीय पण त्यांना ऍक्सेप्ट करत नाही. करतोय नानी? नाही करत. मग आईवडिलांनी विचार केला, तृतीय पण त्यांना मान सन्मान मिळवून द्यायचा म्हणजे द्यायचाच. आपल्या पोटी जर जन्माला आलंय ना, तृतीय पण त्यांना पहिला तिरस्कार घरून होतो नानी, होतो का नाही? पहिला तिरस्कार हा घरून होतो, नंतर समाजापासून होतो. नाविलाज असतो टाळी मागून त्यांना 10 रुपये मागायचे. एज्युकेटेड आहेत आमचे तृतीयपंथी, भरपूर शिकलेले आहेत, पण लाज वाटते ह्या समाजाला त्यांना नोकरी द्यायची. अरे या समाजामध्ये जेव्हा काहीच नव्हतं, ब्रह्माने सगळ्याच्या अगोदर उत्पत्ती ह्या तृतीयपंथीची केली माऊली. हा, कोणी जर विचारलं का तुमचा काय अधिकार, तर त्यांना सांगायचं ब्रह्मदेवानी सगळ्यात अगोदर उत्पत्ती तृतीयपंथीची केली आहे. आणि कोण जर काय म्हणलं, कुठे केली काय केली पुरावा दाखवूस, डायरेक्ट दौंड गाडी घ्यायची, डायरेक्ट दौंडला घेऊन यायचं. हा, त्यांना सगळं पुरावं काढून देते महाराज. जेवढं ज्ञानोबा यांना पुरावं काढायला लागलं का नाही सिद्धपत्र आणण्यासाठी, त्याच्या 10 पटीने मला प्रमाणपत्र द्यावं लागले, पुरावं द्यावं लागलं महाराज तुमच्या समाजापुढे येण्यासाठी. हा समाजाने लय छळ केला महाराज कीर्तन करण्यासाठी. अरे तुम्हाला तू उपदेश करायचा, हा देह घालवायचा कुठं, झिजवायचा कसा? हा भगवंताने देह दिलाय ना, मी पण तुमच्यातलाच एक आहे, जन्म देणारा पण तुम्हीच आहे मला. जशी तुम्ही माता आहे, जसा तुम्ही पुरुष आहे, तसाच मी पण एक जीवच आहे का नाही? तुम्ही त्याची हेवलना का करता? कशासाठी? अहो माऊली, तुम्हाला काय सांगू, आम्ही सहज जरी कुठे जर बसलो, उभा राहिलो, चहा प्यायला जरी थांबलो का नाही, हा समाज आमच्याकडे डायरेक्ट असं तोंड करून जातो, साईट होऊन जातो. का? कशासाठी? काय पाप केलं आम्ही तुमचं? जन्माला आलो हे आमचं पाप आहे? जन्माला घालणारा कोण आहे? तोच आहे. करता करविता कोण आहे? तुकोबाराय म्हणतात सकळांचे ते आहे अधिकार. साधू संतांचे प्रमाण आहेत त्याला, तरी पण तुम्ही आम्हाला आडवं येता. कुठल्याही शस्त्र असू द्या, कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या, तृतीय पण त्यांना पुढाकार घेऊ देत नाही. पण त्यांच्यासारखा स्वच्छ आणि निर्मळ देह दुसरा कोणताच, संन्याशाला सुद्धा संग करण्याची वासना तयार होईल, पण या तृतीय पण त्याला नाही. कारण की हनुमंतानंतर दृढ कासुटीचा देह जर असेल तर फक्त या तृतीय पण त्याचा आहे. तरी पण तुम्ही काय पाप केलं आम्ही? नामस्मरण केलं हे पाप झालं माझं? कथा कीर्तन करतो हे पाप आहे माझं? मग आज इथं कीर्तनासाठी सुद्धा तारीख घेताना महाराजांना बरेच महाराज लोकांनी फोन केले असावत, मला माहित नाही केले का नाही, का प्रत्येक ठिकाणी माझ्या बाबतीत हेच होत आले. महाराज कशाला त्याचं कीर्तन घेता? ते तृतीय पंथी आहे, ती छक्का आहे, ती हिजडा आहे. का? आणि तुमच्या घरात जर हा जन्माला आला तर तुम्ही ही विटंबना करताल का? अरे जसं तुमचं मुलगा आहे तसाच आम्ही कुणाचं तरी मुलं आहेच ना. मग कशासाठी हा दुजा भाव? देवाची साधना करायसाठी सुद्धा दुजा भाव? मी मुद्दा म्हणून अभंग निवडला, आज लागून या पाया विणवितो तुम्हासी. तुकोबाराय तर विनवतातच, पण मी सुद्धा तुमच्या समाजापुढे विनंती करते. मी खूप कंटाळून गेले मायबाप, या समाजाला प्रश्नांची उत्तर देता देता जगणं मुश्किल केले महाराज. असं वाटतं महाराज जन्म कशासाठी दिला असन देवानी? हे हाल भोगण्यासाठी? कोणत्या जन्मीचा आम्ही पाप केला असावं? महाराज संस्थेमध्ये ऍडमिशन घेताना सुद्धा मला ऍडमिशन दिलं नाही. मला 5-6 महिने इंद्रायणीच्या घाटावर राहावं लागलं. माझी सत्य हकीकत बोधे बाबाला माहिती होती बघा.
बोधे बाबांनी सांगितलं तुला जर शिकायचंच असेल तर हे तुला तुझं वागणं बदलावं लागल आधी. हा समाज आपली अवस्था, आपल्याला काय द्यायचं आणि काय नाही हे आपल्या पोशाखावर आणि आपल्या वागण्यावर ठरवतो. पोशाख घातलं म्हणजे स्त्री होतं का? पुरुषाचे कपडे घातले म्हणजे तुम्ही पुरुष आहे का? तुम्ही पूर्ण पुरुष आहे का? नाही. छातीत ठोकपणे सांगते मी, तुम्ही सुद्धा अर्धनारी नटेश्वरच आहात. अर्जुनानंतर या जगामध्ये, या विश्वामध्ये भगवंतानंतर पूर्ण पुरुष कोणीच नाही. हा, जर तुम्ही पूर्ण पुरुष असताल, मीराबाईंनी एका मंदिरामध्ये जावं, त्या भजनामध्ये तल्लीन झाल्यात. मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही, पण मीराबाई भजनामध्ये तल्लीन झाल्यात. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून पुजाऱ्यांनी अडवलं नाही. मीराबाई डायरेक्ट मंदिरामध्ये गेल्यात. गावातले काही पंच मंडळी पळतच आले, म्हणले बाईला प्रवेश नाही आतमध्ये, कुणी सोडलं हिला? तेवढ्यात मीराबाई भजनातून विक्षेप झाला. भजनातून त्यांना विचारलं, का होत आता, काय चूक झाली माझी? तुम्ही मला आत येण्यापासून का बंद केली, का अडवलं? तर दादांनी सांगावं, त्या या मंदिरामध्ये येण्यासाठी स्त्रियांना बंदी आहे. मीराबाईंनी परत म्हणावं, बाबा परत एकदा बोला, स्त्रियांना येण्यापासून बंदी आहे. बाबा तुम्ही अनुभवानी पांढरे झालात का वयानी पांढरे झालात? मीराबाईंनी गोड उत्तर द्यावं, बाबा मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण ह्या जगामध्ये अर्जुनानंतर आणि भगवंतानंतर पूर्ण पुरुष कोणीच नाही. त्या बाबांनी विचारावं, कस काय, पुरावा काय? त्यांनी सांगावं, बाबा शर्ट काढा म्हणले तुम्ही. शर्ट, मला शर्ट काढा म्हणती? बाबांना शर्ट काढायला लावला आणि बाबांना हे स्थन दाखवलं. प्रत्येक पुरुषाला स्थन आहे. तुम्ही सुद्धा अर्धनारी नटेश्वरच आहात, तुम्ही पूर्ण पुरुष नाही. तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार काही सुद्धा नाही. शासन कारवाई करतय महाराज. परत जर तुम्ही हिजडा छक्का जर म्हणून जर हिणवलं, हा कशासाठी? तुम्ही पण तृतीयपंथीच आहात. ठामपणे सांगते, ग्रंथातलं पुरावा देऊन सांगते. आणि तुकोबाराय सांगतात आपल्याला, लागून या पाया विणवित तुम्हाची कर टाळी बोला मुखी नाम. 24 तास आमची टाळी चालू आहे महाराज. आमच्या का भाग्याच्या रेषा उधळून येत. तुम्ही साध्या आगर नका देऊ. आपल्या इतक्या श्रीमंत मानाने कोणी आहे का? हो आहे का सुनीता ताई? मागणं पुढं फुफुटा उड. हा, आपल्याला काळजी का? आपला प्रपंचाची काळजी का आपल्याला? आपण करतो का प्रपंच? आपण जात भेद करतो का? आपल्या तृतीय पण आमचा तृतीय पण ते गुरु शिष्य परिवार मानणार आहे, बरोबर का? आपण कुणाचा जात भेद करतो? मुसलमानाचा आला तरी आपलाच, कारण की आम्ही सगळ्याची रोटी खातो महाराज, सगळ्याची भाकर खातो. मग का दुधा भाव करायचा? आम्ही एकच जात मानतो, ते म्हणजे मानवतेची जात मानतो महाराज. तरी पण हा समाज जाती भेदात केल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय सांगतात, लागून या पाया विणमितो तुम्हासी कर टाळी बोला मुखी नाम. बरं, मुखाने नाम काय बोलायचंय? जे तुम्हाला आवडेल ते बोला. नाम घ्यायला काय पात्रता लागती का? उच्च कुळात घ्यावं लागतो जन्म. नाम कोणतं घ्यायचं? अभंगात दुसरं चरण. विठ्ठल विठ्ठल मना वेळू विठ्ठल विठ्ठल मना वेळू
टाळ्या बघा. वा, मला वाटतं हा आवाज नक्कीच पोहोचला असेल तुकोबर ह्यापर्यंत. सुंदर गायने महाराज. अभंगाचा भाव आणि गाण्याचा भाव ज्यांना एक करता येतो त्यांचं नाव सुवर्णात आहे. प्रमाणे बघा, त्याला काहीतरी गाता येईल त्यानेच गावी. हा ये रे बा, हरी हरी म्हणावं. आपण नुसता हरी हरीच म्हणायचं. ऐ ऐ कसं बी म्हणा, पण हरी हरी. आता सुवर्णाताई म्हणतात आणि मला त्याचं सारखं नाही बाया जमायचं. राहू दे मग, कशाला करायचंय असं करायचं. आपल्या हाताने का ना, भाकरी करताना हाताने टाळी मुखाने नाम. म्हणतात महाराज तुम्ही चुकीचंच बोलला. उठता बैसता हरी बोला, हरी बोला. उठता बैसता हरी बोला, उठता बैसता हरी बोला, हरी बोला. उठता बैसता हरी उठता बसता हरी बोला. संपली संपली जाहिरात संपली. त्यांना सवय ना जाहिरातीची. मी सरले होते. हे पोरं म्हणत असताना मगाच्या धरणे एकच चित्र आहे. चित्र कस काय बदलं ना बाबा. हो, हे चित्र बदलत काही दिवसांनी सांगावं लागन. माळकरी दिसला का त्याला महाराज म्हणतात, त्याला वारकरी म्हणतात. हा, आपण संस्कृती जपून ठेवली नाही महाराज. का ठेवली? आता थंडीमुळे बांधले ते कान नाही तर कसला पदर आणि कसला आदर. हा, इकडे तर आमचे सगळे बोडकेच दिसतात. आमच्या इकडे टोपी जर नसेल का नाही, त्या भागात पूर्वी म्हणायचे, आता नाही. आता म्हणतात का नाही इकडे काय माहिती नाही. तुमच्याकडे काय म्हणतात? डोक्याला जर टोपी जर नसेल का नाही बसू देत नव्हती महाराज. भजनाला बी नाही, कुठंच नाही. सहज जरी दिसला का नाही राम राम सुद्धा घालीत नव्हती महाराज. का तर डोक्यात टोपी नाही. कायला का बोडक्या म्हणे हिंडतो. टोपी असली गेली की राम राम नम्र व्हायची महाराज. आपण संस्कृतीत ठेवलं नाही. इंग्रज आलं,
मुळावरच आला आपल्या ती आलं ते आलं पण रिकामं नाही गेलं. त्यांची संस्कृती सगळं जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट आणि पंजाबी ड्रेस सगळं देऊन गेलं. आपल्या सगळे काढी लागली नऊवारीला लागली धोत्राला लागली सगळ्यालाच लागली. आपण जर म्हणलं का नाही बा पोराव धोतर भीतर घाली जावा काय महाराज जग कुठं चंद्रावर गेलं आणि तुम्ही अजून धोत्राचीच भाषा करता. हे बघा अरे जग ज्याने चंद्रावर नेलं ते धोत्रावालच होतं एवढं विचार करा. धोत्रावाला होतं का नव्हतं. अरे त्या धोत्रावाल्याशिवाय तुमचं पाणी बी हालत नाही. त्या धोत्रावाल्याचा फोटो जर नसला का नाही त्या नोटवर मग कस काय. हा नका करू तुम्ही धोत्राचा आदर. धोत्रावाला गण टिळावाला जरी दिसला तरी तुमची भावना काय होती हो. पाया पडण्याची भावना होती का नाही. नम्रता येते तिथे नम्रता. आणि एखादा बूट बीट चांगले इन बिन करून येऊ द्या बरं एखादा साहेब तुम्ही काय म्हणणार लईच ऍटिट्यूड का त्याला म्हणता का नाही. तुम्ही त्याला बोलत सुद्धा नाही. एखादा वारकरी दिसत बाबा कुठून आला कुठे जायचंय काय खायचं चहा पाणी हे कोणाला विचारलं जातं. वारकऱ्याला विचारलं जातं. आणि बिना वारकऱ्याला महाराज तर जाऊ दे आता का महाराज लोकांचं बी आता आमचं असंच झालंय. बरेच महाराज लोकांचं दिवसभर पॅन्टन संध्याकाळी आहे मग येताना धोतार. होय आपलं कशाला आता वाजवणार टाळ्या. आपलं ठोजा आखून आणि लोकांचं बघा वाकून. यात तुम्ही लय हुशार आहेत. तुम्हाला फक्त बुवा कवा चुकीत गवतोय वाटच बघून असतो आपण. बुवा चुकला पाहिजे. बुवा किती का वरडून सांगा ना त्याचं शिक मला काय घेणं देणं. बुवा वाईट काय सांगतो एवढं मात्र ध्यानात राहणार ह्यांच्या. बुवानी एखादा जरी अभद्र शब्द बोलला का नाही कीर्तनामध्ये बोलावा त्यांनी ह्यांच्या काहीच नाही ध्यानात राहणार. अख्खे कीर्तन काही विचारा तुम्ही कोणता अभंग घेतला कोणतं प्रमाण दिलं सुवर्णताईने कोणतं प्रमाण दिलं. सुवर्णताईने एखादी पिक्चरची चाल गाव द्या की पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन. मेरे रश के कमर कस काय रिझल्ट लगेच इथं आपल्याकडे रिझल्ट कमी जरा उशीर आहे पर थेट आहे महाराज. तुमच्या पिक्चरचे गाणे किती दिवस वाजत्यान वाजून वाजून किती दिवस वाजत्यान. महिना 2 महिने 3 महिने अहो वर्ष जाऊ द्या. वर्षाने दुसरं गाणं आलं की तुमच्या पहिल्या गाण्यावर पाणीच फिरलं पोताराच. आणि आपलं सुंदर ते ध्यान कवापासून चालू आहे आणि कवर राहील बघा अभंगात इतकी ताकद असते. पकवाजे सुद्धा उतरण द्यायचं विसरले रंगून गेलं म्हणा ते तितकं एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये ऐका नाही. तुमचं डीजेचं गाणं लागू द्या थोडी वेळ तुम्ही आता किती बी नाचू द्या पोरांनी किती नाचू द्या तुमचं पाय दुखतात का दुखतात. हा तुम्हाला एकदा सवय लागल्यावर आणि ह्यांनी डीजे पुढे नाचू द्या बरं काय उड्या हाणत्यात महाराज हरणासारख्याच उड्या.
कसे कोण हाणात नाचावं, पर जरा मस्त नाचावं, व्यवस्थित नाचावं. नाचायला सुद्धा ताल आहे, सम आहे, ठेक्यात असावं. तुम्ही म्हणता महाराजाला बरं ठेक्याचं माहिती. अहो नाचू कीर्तनाचे रंग, ज्ञानदीप लावू जगी. अहो नाचायचं ना तुम्ही हिथं नाचा ना. हिथं नाचू देणार, इथं नाचले की म्हणणार काय का महाराज आला नसता उड्या हाणूनच गेला. इथल्याला लय नाव ठेवणार. तुम्ही किती नाचा तिकडं, पर त्या नाचणाऱ्याला काय किंमत, आणि त्याने काय तुमचा उद्धार होणार. अहो नाचता नाचता देव सुद्धा नाचतात तिथं. तुम्ही आम्ही तर नाचणार, ह्याच्यात काय नवलंय. देवाने किती नाचावं, अंगावरचं वस्त्र गळून जावं इतकं नाचतात देव. नाचता नाचता देवाचा झाला नाचता नाचता देवाचा नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. तुम्ही म्हणता महाराज देवाचा काय, आमचे सुद्धा कपडे फाटलेले कळत नाही ते नाचता नाचता. पर कुठं इथं नाही. तुम्ही कपडे फाटवतो इथं नाचताय बहीण का नाचता. नाचू जाणं फक्त वारकऱ्यांनीच. सोहळ्यामध्ये रिंगणामध्ये बघायचं बघा, वाखरीच्या रिंगणामध्ये इतकं तल्लीन होऊन जातात वारकरी बाबा, इतकं तल्लीन होऊन जातात. हा म्हणून तुकोबाराय सांगतात, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काय ही सुख सोहळा. या सुखा कारण संत सजनी राहिला. तुम्ही म्हणता ह्या बाबाला काय बटन बिटन टाकलं का काय, बोलतय गाड्यावानी गातय बायवानी. महाराज देवाने जन्म तसा दिलाय तर तुईन म्हणे आपलं काम. आपण भेटच नाही ना, आता तर भेटच नाही. माग कोण बसले बघा, आम्ही दोघं मिळून चालू आहे आता. हा मला तर कोणी काय म्हणलं लगेच सोडते बघा तुमच्याकडे. हा अहो नामात तेवढी ताकद नाही. शेणी इथं येऊन बसावं कीर्तनाला, हे हाड म्हणलं तरी जात नाही. आणि हे कीर्तनात येऊन बसलं ती बसलं नारदाच्या गादीवर येऊन बसलं. ही कशाची ताकद आहे महाराज. अशी बरीच आहे ती. हाड म्हणलं तरी मी कशाला म्हणू, या म्हणलं तरी
येणारच नाही महाराज. हा पण या बाबा इथं आले काय होईल? हे नाम सोपं आहे, किती सोपं आहे. हा सुख सोहळा तर स्वर्गात नाहीच व, पण नाम घ्यायचं कोणाचं? अभंगाचं तिसरं चरण. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, 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 कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, वेळोवेळा. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. वैकुंठीचा मार्ग प्रांजळ सांगितला. प्रांजळ या शब्दाचा अर्थ काय? सरळ, साधा आणि सोपा. कुठली गोष्ट सोपी आहे? हाय काय प्रपंच करणं सोपं आहे काय? काय बोलता महाराज, तुम्हाला नसलं म्हणून काय झालं? आम्हाला विचारा प्रपंचाच्या गोष्टी. पोरं म्हणता नाही महाराज तुम्ही काय गप्पा हाणता नेसत्या, तुम्ही पोर आहे तर बरे रे, बापाच्या जेवर हाना उड्या किती हाणायच्या तवर. एकदा लग्न झालं, लक्ष्मी माता घरात आली की सारखं आणा, साखर संपली आणा, मीठ संपलं, मीठ खात्यान तुम्हाला नीट करते. तिचं नाव लक्ष्मी. घरात येणार ती नीट असली तर बरं, नाही तर आपल्यालाच मीठ खावल्याशिवाय. हा तिने आपल्या आई बापाला एक्सेप्ट करून घेतलं तर बरं, नाहीतर गोधडी काम चिम गुपचूप. हा महाराज आताच्या पिढीमध्ये राग, राग हा शब्दाचा, या तरुण पिढीला राग येत काय महाराज? थोडं जरी बापाने काय बोललं का या तरुण वर्गाला लय राग येतो महाराज. अरे ते तुमच्या हिताचं बोलतात. कुठल्या आई बापाला वाटतं आपल्या लेकराचं वाटोळ व्हावं? वाटतं काय तुम्हाला? पाचोरे कर नाही ना वाटत? मग आता उद्या एक काम करा, इथनं गेल्यावर 2 पोरं असले तर एक संस्थेत टाका आणि भरतीसाठी लावा. असं का? आपली संस्कृती जर जपून ठेवायची असेल तर भरतीला एक पोरगा पाठवावाच लागल. का? जर त्यांनी आपलं रक्षण नाही केलं, टाळपाक वाज कोण हे वाजवत त्याने का इथं? नाही वाजवणार महाराज. त्याची एवढी ताकद आहे महाराज. कुणी यावं तिथं काय कुणी म्हणले का तुम्हाला तुम्ही येऊ नका? ती पूर्वी असायचं, आता नाही. पूर्वीची भजनी मंडळ खोडील होतं, त्याचा काय विषय सोडून द्या. तरुण वर्ग आला की म्हणा जय टाळ ठू खाली, म्हणू नको का बस, तू चुकीचं म्हणतोय. अरे म्हणू दे, एकदा म्हणन, दोनदा म्हणन, तीनदा म्हणन, तिसऱ्या बारातंतर म्हणे रूप पाहता लोचनी. तुमच्याकडे बघून तरी म्हणेन रूप पाहता लोचनी. जर नाही त्याला म्हणून दिलं, नाही तुमच्या सोबत येऊन दिलं, महाराज आपली एकच खंत मला वाटते महाराज. बाकी इतर समाजात जाऊन बघा, मुस्लिम समाजात जाऊन बघा, लहान पोरं त्या नमाज पडायला जाताना ते काय करतात? आपल्या लहान पोराला संघ घेऊन जातात. कशासाठी? नमाज पडायला. आणि आपण पाचुरेकर आपली पोरं हाय का? आपल्या डोक्यात हाय का संस्कृतीचं काय भान?
तुम्हाला लय बोलून जमायचं नाही, मला लांब जायचंय 300 किलोमीटर. आता तुम्ही मध्येच माझी गाडी अडवसाल. नाही महाराज, आपण सुद्धा आपल्या लहान बाळाला रोज सकाळी आपण देवदर्शनाला गावातल्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे. आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे हे देव आहे, हे देवापुढे प्रार्थना केली जाते, रोज नामस्मरण केलं जातं. जर तुम्ही ते वळण नाही लावलं का नाही, तर आपली संस्कृती नाही बाबा टिकून राहणार का राहील. आताच्या पिढीला सांगावं लागतं ह्याला नथ म्हणतात, नथ. पूर्वी नथ कोण घालायचं माहिती का? जिची गावात पत तिच्याच नाकात नथ. हिला नथ म्हणतात, हिला नऊवारी साडी म्हणतात. नऊवार तर गेलं आता ज्या वयोवृद्ध आहेत का 80, 70, 75च्या तेवढ्याच. पुन्हा नऊवार तुम्हाला फोटोतच बघायला भेटन, राजा महाराजांच्या काळात ज्या घालत होत्या. आपलं भूषण आहे ती स्त्रीचं. नऊवार साडी घातलीच पाहिजे, कपाळाला कुंकू पाहिजे स्त्रीच्या, पायामध्ये जोडवं पाहिजे, गळ्यामध्ये मंगळसूत्र पाहिजे. हे आपल्या स्त्रीचं भूषण आहे. आपण स्त्री असल्याचं. आपण चपला घालून स्वयंपाक करतो. हे चपला घालून स्वयंपाक केलेला आपल्या पोटात जाणार आहे, आपण खाणार आहे. आणि ह्यांनी चपला घालून विचार ह्यांच्या डोक्यातले त्या अन्नामध्ये उतरतात. मग चपलेसारखंच आपलं दिमाग बी होतंय. मग सारखं वसकतंय. बायको आली बायकोला वसकते, पोरगा आले पोराला वसकते. का? हे अन्नाचा दोष आहे महाराज, अन्नाचा. अन्नाचा म्हणता येणार नाही ह्याला दोष, अन्न करणारीचा दोष आहे महाराज. कारण अन्न करणारीकडे पवित्र हे शब्दच राहिला नाही महाराज. पूर्वीच्या म्हाताऱ्या आजी, तुम्ही बुक्या लावलेल्या आजी, गोऱ्या पण माझ्यासारख्या दिसताय, ते गालाला हात लावलेले. तुमच्या काळामध्ये सिगडी होती का? गॅस होता का? नाही. तुम्ही स्वयंपाक कशावर केला? चुलीवर. बरोबर. हा. तुम्ही सकाळी किती वाजता उठायच्या? 4 ते 5 वाजता. बरोबर. कोंबड्यानी बाग दिली, तुम्ही उठल्या काय करायचे? सगळं काम ठेवायचे. जात घ्यायचं, ज्वारी घ्यायची, ज्वारी दळण करायचं. दळण बी असं नाही करायचं, सकाळचं वातावरण असायचं महाराज. त्या वातावरणामध्ये त्यांनी वव्या म्हणायच्या. वव्या इतक्या सुंदर होत्या महाराज. वा, काय त्या वव्या होत्या. येतात का कोणाला आताच्या बायांना? हा, आता आपण वव्या म्हणायच्या का? आपल्यावरच पाळी आली महाराज वव्या म्हणायची. वव्या गेल्या, आता जात गेलं, वव्या गेल्या. त्याचं नावच जात, ते जातच. ते भारुडामध्ये होतं बघा काहीतरी, टिकल्यावाल्या गेल्या, कुंकावाल्या गेल्या, आता टिकल्यावाल्या आल्या. उचल टिकडी लाव भिताडाला, उचल टिकली लाव भिताडाला. परंपराच राहिली नाही महाराज. जर तुम्ही परंपरा आणि संस्कृती जर नाही टिकून ठेवली, ह्याला कारणीभूत आपण आहे फक्त. 5 वर्षाच्या ती किती लहान मुलगी, ती बलात्कार झालेली आताची किती लहान मुलगी आहे, ह्याला जबाबदार कोण आहेत? त्या मुलींच्या आयांनी जर पंजाबी ड्रेस घालून गावात मिरवत हिंडायचं, पुरी काय आदर्श घेत्यान? का नाही होणार तुमच्यावर बलात्कार? ह्याला कारणीभूत तुम्ही, फक्त तुम्ही. आपल्याला जर सक्षम राहायचं असेल का नाही, आपल्या मुलींवर संस्कार चांगले केले पाहिजेत. आणि मुलींवर करण्याच्या आधी आपण स्वतःवर संस्कार चांगले करून घेतले पाहिजेत मायबाप. आपण जर टीव्ही बघत स्वयंपाक केला आणि ते स्वयंपाक आपल्या मुलांना खाऊ घातला, ते टीव्हीतले विचार अन्नामध्ये ना अन्नातले विचार आपल्या मुलांमध्ये, काय प्रगती होणार आहे? टीव्ही अवश्य बघा तुम्ही, पण टीव्ही मध्ये बी घेण्यासारखं रामायण आहे, महाभारत आहे, तसलं कोणी बघावा महाराज. इथं कसलं पिक्चर लागले तर भारी मालिका आहे त्या.
अहो त्याने तुमचं काहीच नाही होणार. जीवनाचा उद्धार करायचा नाही तुम्हाला. तुम्ही हित या हित. अहो स्वर्गातले देव सुद्धा इथे येतात. कशासाठी व हा सुख सोहळा स्वर्गी नाही. देवानी इच्छा देवांची इच्छा व्हावी इथं यायचं. आणि आपल्याला देवाने 83,99,000 एवढ्या जन्मातून आपल्याला हा मनुष्य जन्म दिला आणि आपण काय करतोय? हा तर तुम्हाला वाटत असं नामस्मरण घ्यायला काय उच्च कुळीत जन्म घ्यावा लागतो काय? ब्राह्मण कुळीत जन्म घ्यावा लागतो काय? अजिबात नाही. सगळ्यांचे इथे अधिकार आहे. कोणी बी या. यारे यारे लहान त्वर याती भलती नार खटनट यारे शुद्ध होऊन जा रे. हा टाळी वाजवावी गुढी उभा राहावी. अहो सगळी या इथं. बरं इथं येऊन तुम्हाला काय कष्ट करायचंय का? अहो तुमच्यासाठी करून ठेवले साधू संतांनी का नाही ठेवलं? काय ठेवलंय? अभंगाचं शेवटचं चरण महाराज.
नामापासी चारी मुक्ती बहुतांशी ग्रंथी बोलिले. असं लय ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय. पण आता आपण एक काम करू, ग्रंथ बाजूला ठेवू. आता काय करू आपण, मुखाने टाळीने हाताने नाम घेऊ. बरोबर ना बाबो. 300 किलोमीटर आलेलं सगळं वाया गेलं वाटतं. अब मुखाने नाम घेतलं पाहिजे आणि हाताने टाळी वाजवल्या पाहिजे. आल्यापासून म्हणते विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. ते नाम कसं घ्यायचं, सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची. ज्याला हात दिले त्यांनी टाळी वाजवायची आणि ज्याला मुख दिले त्यांनी देवाचं नामचिंतन करायचं. ते कसं करायचं, विठोबा
लागुनिया पाया बिडवितो तुम्हासी करहटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सालाबाद प्रमाणे चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहामधील आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आदरणीय हरिभक्त परायण योगेश महाराज आणि सुनीताता यांच्या माध्यमातून माझ्याकडे आले. आणि इथं आल्यानंतर समजलं एक वारकरी शिक्षण संस्था आहे. उद्याची जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानदेव, सोपान हे उद्याचे आहेत, पण त्यांना प्रोत्साहन करणं काही अनाथ मंडळी आहेत. महाराज, आपण फुल ना फुलाची पाकळी जेवढं फता होईल एवढी संस्थेला मदत करा. आपला मुलगा नाही शिकला, नाही शिकू द्या. आपल्या मुलाला नसणं आवड, नसू द्या. ज्याला आवड आहे त्याच्यासाठी मदत तरी नक्की 100% करा. गाड्यावर तुमचं आयुष्य, तुमची जी मदत दिली का नाही, त्या मदतीचं नक्कीच सार केल्याशिवाय राहणार नाहीत मंडळी, ही विद्यार्थी मंडळी. हा, त्याच्यासाठी ह्या विद्यार्थ्यांसाठी एकदा टाळ्या जोरदार वाजवा बरं. आणि आज गायनाच्या साथीसाठी सुवर्णाताई ह्या आहेत, अजून गायक मंडळी आहेत आणि उत्कृष्ट अशी सेवा सादर केली, त्यांचे मी ऋणी आहे. आणि कीर्तनाला शेवट